शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार. आपण बघतात की उत्तर भारतातून एक ट्रफ महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणजे ज्या जिल्ह्यांनी कधी नव्हे अशी गारपीट बघितलेली आहे, पुणे शहरात असेल किंवा धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात, त्याचबरोबर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, बुलढाणा, वाशिम, नांदेड या बऱ्याच भागात काल पावसाची हजेरी झाली. प्रत्येक ठिकाणी बहुतांश भागात जोरदार पाऊस आणि गारपीट देखील झालेली आहे. त्यामुळे आपण या संदर्भातला यापूर्वी अंदाज दिलेला होता, परंतु अंदाज हा सारखा अवकाळी स्वरूपाचा पावसाचा बदलत असतो आणि ज्या ठिकाणी पावसाची शक्यता नसते त्या ठिकाणी देखील वातावरण निर्माण होत असतं. त्यामुळे ही बाब देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांची पिकं जी मागास होती ती काढणीसाठी बाकी होती आणि त्यामुळे बऱ्याच पिकांचं, फळबागांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. हवामानात एक महत्त्वाचा बदल या ठिकाणी स्पष्ट दिसतोय. दक्षिणी बंगालच्या उपसागरात देखील वातावरण बदलतंय. एकापाठी एक WD येण्याचं सत्र देखील चालू आहे आणि खास करून महाराष्ट्रामध्ये रात्री देखील पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामध्ये केवळ राजस्थान, गुजरातचा काही पश्चिमी भाग सोडला तर संपूर्ण भारतात आज देखील पावसाचा अंदाज कायम आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे. आपण जर अर्ध्या तासापूर्वीची परिस्थिती बघितली तर पूर्व विदर्भाच्या काही भागामध्ये म्हणजे अगदी नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अगदी नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात काही ठिकाणी विजांचा कडकडाट अजूनही चालू आहे. आज 31 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काळजी घेण्याची गरज आहे. यामध्ये केवळ दक्षिणी विदर्भ आणि म्हणजे वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पाऊस दाखवला नसला तरी हे अवकाळी वातावरण आहे. हे वातावरण बदलत राहतं. कोकणातही पावसाचं प्रमाण कमी दाखवलं आहे, परंतु एखाद दुसऱ्या ठिकाणी घटना घडू शकते. GFS मॉडेलने सध्या तरी आज ट्रफ तयार होण्याचा अंदाज कायम ठेवला आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये पावसात जोर आहे. उत्तर भारतात पावसात जोर दाखवण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता 1 तारखेला कायम ठेवण्यात आली आहे. 2, 3 आणि 4 तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जोरदार पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे. आपण बघतो या आठवड्यामध्ये साधारणपणे 7 दिवसाचा हा अंदाज असतो. 30 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात CFSने पावसाचा अंदाज दिला आहे. JFSने आज कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड आणि यवतमाळ, चंद्रपूरमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. काही प्रमाणात छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अहिल्यानगरच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे. उद्या देखील महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, अगदी बुलढाणा, अकोला, नांदेड, परभणी, बीड, लातूर, सोलापूर या सर्वच भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आपण जेव्हा आयकॉन मॉडेलचा अंदाज 48 तासासाठी बघतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे महाराष्ट्राच्या दक्षिणी म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे. या SMW मॉडेलच्या अंदाजात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस 48 तासात दाखवण्यात आला आहे. आपण दोन्ही समुद्रांमध्ये स्पष्टपणे उच्च दाबाची चक्राकार स्थिती म्हणजेच अँटी सर्क्युलेशन बघतो आणि यामुळे देखील भारताच्या भूभागावर
बाष्प येण्यास मदत होते. ज्या ज्या काळात बाष्प अधिक प्रमाणात येईल त्या काळात स्थानिक स्वरूपाचं वातावरण मदत करत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस होतोय आणि ही जी परिस्थिती आहे पुढे पुढे वाढत जाण्याची शक्यता आहे. पश्चिमी वाऱ्यांची गती देखील भविष्यात वाढण्याचा अंदाज आहे. ज्या वाऱ्यांमध्ये बाष्प आहे आणि WDचा प्रभाव आहे, येथे 48 तासात एकत्रित अंदाजामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होईल असा अंदाज ECMWF मॉडेलने दिला आहे. आपण जेव्हा बघतो की JFS मॉडेलने सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिला आहे. तिथे 48 तासात आयकॉन मॉडेलने मात्र जवळपास सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, पूर्व भाग, बुलढाणा, अकोला आणि अमरावती, नागपूरपर्यंत, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिला आहे. आज जर आपण 48 तासाचा अंदाज बघितला तर सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर, बीड, अगदी नांदेड, यवतमाळ या भागापर्यंत पावसाचा अंदाज राहणार आहे, अकोल्याच्या काही भागात. त्यामुळे आज देखील पावसाचं वातावरण राहील, परंतु तुलनेत आज थोडा प्रभाव हा सोलापूर भागामध्ये दिसतोय. पुढील 48 तासासाठी आपण अंदाज बघतो. वारे हे पश्चिमी आणि पूर्व असं एकत्र असल्यामुळे आणि त्यांचा मिलाप महाराष्ट्रात होत असल्यामुळे आपल्याला अगदी 1 तारखेला देखील पावसाचा प्रभाव लातूर, बीड, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, सातारा, पुणे पूर्व भागात दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच आपण हा अंदाज ECMWF मॉडेलनुसार बघतो. थोडे बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून येत असलेल्या वाऱ्यांचा मिलाप महाराष्ट्रात होत असल्यामुळे पुणे, सातारा, कोल्हापूर, अगदी अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागात पावसाचा अंदाज आज देखील देण्यात आलेला आहे. म्हणजे आज थोडा प्रभाव दक्षिणी पट्ट्यात राहील असा अंदाज आहे. उद्या देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात म्हणजे अगदी सातारा, पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, बुलढाणा, अकोला या भागात, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. म्हणजे पुढील 48 तास JFSने पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. म्हणूनच आज आयकॉन मॉडेलने महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जे जिल्हे आहेत त्या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. उद्या देखील दक्षिणी जिल्ह्यांसहित मराठवाड्यात देखील पावसाचं प्रमाण वाढू शकतं, परंतु पुढील 48 तास हे मुख्यत्वे करून दक्षिणी जिल्ह्यांवर आणखी प्रभाव निर्माण होईल असं दिसते आणि 2 तारखेपासून पुन्हा पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये खूप प्रमाणात वाढेल आणि गारपिटे आणि वाढण्याची शक्यता आहे. शिवाय या काळामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विजा पडण्याची शक्यता आहे. कोणीही शेतामध्ये झाडाखाली थांबू नका. जसंही पावसाळी वातावरण तयार होईल तसं सुरक्षित ठिकाणी जा. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.